पहा, काही काही गोष्टी पाठीमागच्या सुद्धा थोडक्यात घेतो मी. पहा, आपण जे पाठीमागच्या सेशनमध्ये पाहिलं, की सर्वाधिक आश्चर्यजनक रहस्य काय आहे? ज्यावेळेस असं अल्बर्ट स्विझरला विचारलं गेलं, की सार्वजनिक आश्चर्यजनक रहस्य काय आहे? तर त्यानं थोडक्यात सांगितलं, की माणूस हा विचार करत नाही. हे सगळ्यात आश्चर्यजनक रहस्य आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी परत आपण त्या ठिकाणी एक उदाहरण दिलं होतं, की 100 लोकांचं, की बाबा ते आयुष्यामध्ये 25 वर्षाचे असताना काय विचार करतात, त्यांचे ध्येयधोरणं काय असतात आणि ॲक्चुअली 65 वर्षाचे जात असताना त्यांच्यामध्ये किती बदल त्या ठिकाणी होतो, म्हणजे नक्की काय त्याचे परिणाम होतात. तर साधारणतः जर 100 लोक असतील तर साधारणतः एकदम यशस्वी झालेले जे त्यांनी ध्येय ठरवलं होतं ते ध्येयापर्यंत पोहोचलेले साधारणतः 4-5 लोक असे असतात. 4 ते 5% म्हणजे मग एवढं जे अपयशाचं प्रमाण का किंवा एवढं यशस्वीतेमध्ये एवढे लोक कमी का? आणि जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या अवतीभोवती कुठेही आपल्याला हे यशस्वीतीचं असंच प्रमाण या ठिकाणी दिसून येईल की खूप कमी लोक या ठिकाणी यशस्वी होतात. कोणतं शाळेपासून असेल तर आपण ज्या ह्याच्यात असतो, ज्या समूहात असतो, या कोणत्याही समूहातून 1, 2, 4, 5 लोक जास्त यशस्वी होतात. मग हे असं का घडतं? माणूस जी काही इच्छा करतो आणि प्रत्यक्षात तो जे करतो याच्यामध्ये मग एवढं अंतर काय, त्याच्यामध्ये एवढं स्पॅन का, हा त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न उपस्थित झाला होता. आणि म्हणून मग जर याच्यामध्ये जी आपली इच्छाशक्ती असते प्रत्यक्षात जे घडतं आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये जर एवढं अंतर असेल तर हे सगळ्यांच्या बाबतीत एवढंच असतं की काही लोकांच्या बाबतीत असतं. आणि मग काही लोक काय यशस्वी होतात त्यांच्यामध्ये हे अंतर का कमी असतं, याचा थोडक्यात आपण त्या ठिकाणी मागोवा घेतलेला होता. आणि म्हणून मग याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की सगळ्यात महत्वाचा जो घटक होता तो म्हणजे की आपला विश्वास. बघा, आपण ज्या गोष्टीवर जो काही विश्वास ठेवला तर व्यक्तीनं ज्याप्रमाणे विचार केला, ज्या व्यक्तीचा विचार जसा तो व्यक्ती तसा. सर्वसाधारण याचं सूत्र आहे की जो जसा विचार करेल तर तो तसाच असेल आणि जसा विचार करेल तसेच त्याच्या आयुष्यातील रिझल्ट देखील त्याचप्रमाणे असतील. जे लोक पॉझिटिव्ह विचार करतील त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह घटना घडतात, जे लोक निगेटिव्ह विचार करतील त्या गोष्टी लोकांच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह घटना घडतात. पहा, मग यश नक्की काय? तर यश म्हणजे काय? तर पहा, एखादा निश्चित असं लक्ष निर्धारित करून किंवा उद्दिष्ट निर्धारित करून त्या दिशेने पुढे जाणं, यालाच थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल तर यश आपल्याला त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला हे अल्बर्ट स्वित्झर जो आहे त्यानं एक सांगितलेली होती की यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली त्यांनी सांगितलेली होती. त्यानं सांगितलं होतं की यशस्वी व्यक्ती काय करतात तर सतत यशस्वी होण्यासाठीच प्रयत्न करतात आणि अयशस्वी लोक जे असतात ते अपयशी होण्यासाठीच नियमित प्रयत्न करत असतात. म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये जे रिझल्ट असतात ते अपयशाकडे घेऊन जाणारे असतात. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जहाजाचं सुद्धा आपण उदाहरण दिलेलं होतं की पहा, बंदरातून निघणारे जे 2 जहाज आहेत, एकामध्ये त्यांचं उद्दिष्ट निर्धारित आहे, कॅप्टन आहे, सगळ्या गोष्टी आहेत म्हणून ते व्यवस्थित त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतात. परंतु जे दुसरं जहाज त्याच्या ऐवजी होतं की ज्याला कोणताही कॅप्टन नाही, निश्चित उद्दिष्ट दिलेलं नाही, तर त्याचं आयुष्यात काय होतं? तर अगदी तसंच आपल्या आयुष्यामध्ये देखील अशाच गोष्टी घडत असतात. आणि म्हणून आपलं जर उद्दिष्ट निश्चित नसेल, काही नसेल, तर अगदी असं कोणतंही यश आपल्याला मिळत नाही. आणि आणखी दुसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये घडते की आपले विचार जे असतात का नाही सतत बदलणारे असतात. आणि तुम्ही जर तुमच्या उद्दिष्टाची टिकत नसाल तर तुमचे उद्दिष्ट जर सतत बदलणारे असताल तर कधीही ते उद्दिष्ट सफल होत नाहीत. आणि म्हणून यशस्वीतेकडे जर अयशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काय सफलतेसाठीच त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात. आणि जे लोक पूर्ण पॉझिटिव्ह विचार करतात आणि सफलतेसाठी प्रयत्न करतात तर ते लोक निश्चित त्या ठिकाणी यशस्वी होतात. आणि म्हणून मग जर आपल्याला जर यशस्वीच व्हायचं असेल तर काय करावं लागेल त्याच्याविषयीही मी सांगितलं होतं की जर आपल्याला यशस्वीच व्हायचं असेल तर त्यासाठी काय पाहिजे तर आपलं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टासाठी एक खरी इच्छाशक्ती आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे.
आणि तुमच्याकडं जर एक खरी इच्छाशक्ती असेल, सत्य अशी पूर्ण मनापासून जर तुम्ही इच्छिलं की हे माझं उद्दिष्ट आहे, ते मला पूर्ण करायचंय आणि ही इच्छाशक्ती विकसित करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि एकदा ही इच्छाशक्ती जर तुमच्यात विकसित झाली आणि तेच उद्दिष्ट जर तुमच्या डोळ्यासमोर कायम असेल, ते एकमेव उद्दिष्ट जर असेल, जी तुमची सगळ्यात जास्त प्रबळ इच्छाशक्ती, मग हे उद्दिष्ट तुमचं कितीही मोठं असू दे, कितीही मोठं असू देत, आपल्या समोरचं हे उद्दिष्ट आपण अचिव्हेबल आहे आणि अगदी सहज अचीव्ह करू शकतो. आणि म्हणून यासाठी जर एक व्यक्ती असेल आणि त्याला माहित असेल की नक्की कुठे जायचंय, तो रस्ता माहित असेल. थोडक्यात आपण आता मी नंदुरबारला आहे, नंदुरबारहून मला बीडला जायचं आहे, तर नंदुरबारहून बीडला जाण्याचा रस्ता मला माहित आहे, तर मी नक्कीच जाईल. परंतु मला फक्त बीड नाव माहित आहे आणि मला रस्ताच माहित नाही, नुसतं मी जंगलाने कुठं फिरायला लागलो, तर मी बीडला पोहोचेलच याची शक्यता खूप नाममात्र, म्हणजे हजारात एखाद्या वेळेस होऊ शकतं की तिथं जाईल. परंतु ज्या व्यक्तीला मग हे रस्ते माहीत नसतात, ते त्यांना आयुष्यामध्ये त्या ठिकाणी रिझल्ट मिळत नाही. म्हणून या ठिकाणी आपण त्या रस्त्यावर काम केलं पाहिजे, ते रस्ते शोधले पाहिजे, ते आपलं उद्दिष्ट आपण ठरवलं पाहिजे. निश्चित उद्दिष्ट करा आणि त्या उद्दिष्टाला यशस्वी करण्यासाठी आपण काय केली पाहिजे, तर खरी इच्छाशक्ती विकसित केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली की एक वेळेस तुमचं काय ध्येय पाहिजे, एकच पाहिजे, फक्त एकच गोष्ट पाहिजे. तुमच्या डोक्यामध्ये सतत त्या ध्येयाविषयी सतत विचार असले पाहिजे. मग बघा, आवाज येतोय ना क्लिअर? पहा, डॉक्टर नॉर्मन विन्सन PLA नावाचे एक मानसशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं की आपले विचार जर नकारात्मक असतील तर आपल्याला काय त्या ठिकाणी नकारात्मकच परिणाम त्या ठिकाणी मिळतील. आणि जे लोक असे असतील की जे सतत सकारात्मक विचार करतात, त्यांच्या आयुष्यात कसे रिझल्ट मिळतील, तर सकारात्मकच रिझल्ट मिळतील. आणि म्हणून मग ह्या मानसशास्त्रज्ञ जे आहेत डॉक्टर नॉर्मन विन्सन, तर यांनी तेच सांगितलं की थोडक्यात काय, आपण जसं काही विचार करतो का नाही, तसेच आपण बनतो. आणि त्याच्यामुळे आपण ह्या विचार करण्यावर जर नियंत्रण मिळवलं आणि हा विचार जर व्यवस्थित केला, तर या विचारात एवढी ताकद आहे की तो तुम्हाला कितीही यशस्वी करू शकतो किंवा कितीही झिरो पर्यंत निघून बसू शकतो. एक तर तुम्हाला हिरोही बनवू शकतो तुमचा विचार आणि तुम्हाला झिरोही बनवू शकतो. मग हे असं जे काही घडतंय, हे आपल्या बाबतीत यश अपयश ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, हे नक्की असं का होतं, असं का घडतं आणि आपण जो काही विचार करतो तसेच आपण का बनतो, याच्याविषयी थोडक्यात आजच्या आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. पहा, एक आता जवळपास बरेच याच्यापैकी शेतीशी संबंधित लोक असतील किंवा शेतीशी संबंधित नसतील, तर कॉमनली एवढं माहित असतं प्रत्येकाला. बघा, एखाद्या शेतकऱ्याची जमीन आहे आणि त्या जमिनीत काय पेरायचं हे ठरवणार कोण, तर पूर्णपणे हे ठरवतो तो म्हणजे तो शेतकरी ठरवतो, तो त्या जमिनीचा मालक असतो आणि तो ठरवतो की आपल्याला त्याच्यामध्ये काय पेरायचंय. परंतु जी काही त्याची जमीन आहे, त्या जमिनीला याचं काहीच घेणं देणं नाही की तो त्याच्यामध्ये काय पेरतोय. तिचं एकच काम की तो शेतकरी जे काही बी त्याच्यामध्ये टाकेल, शेतकऱ्याने टाको, पक्षाने टाको, कशातूनही टाको, जे तिच्यामध्ये जाईल ते ती त्याला उगवते आणि त्याच प्रकारचं फळ देते. तिचं काम तेवढंच, तिला काहीच घेणं देणं नाही. तुम्ही त्याच्यामध्ये एखाद्या फळाचं झाड टाकलंय, एखाद्या फुलाचं टाकलंय, एखादा विषारी झाड टाकतंय, त्याला काहीच घेण्याची जमिनीला नाही. जमिनीचा एकच गुणधर्म, तिच्यामध्ये जी उगवण क्षमता आहे त्याद्वारे ती उगवते, त्यांना अन्न पुरवण्याचं काम करते आणि त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार ते त्या ठिकाणी हे करतात, फळ देण्याचं काम करतात. आणि अगदी जर आपण हा विचार केला की मग हे आपण जसा विचार करतो तसं का बनतो, तर त्याचंही कारण हेच आहे की ज्याप्रमाणे त्या जमिनीत काय घडतं, तर शेतकऱ्यांनी जे पेरलं तेच उगतं. अगदी तसंच जमिनीप्रमाणेच काय असतं, हे आपल्या माणसाचं मन असतं. मन, आपण ज्याला मन म्हणतो. बघा, आपल्या मनाला देखील काहीच घेणं देणं नसतं की तुम्ही काय विचार करणार आहे, काय नाही आणि त्याच्यामध्ये काय पेरणार आहे. मनाला काही घेणं देणं नाही. परंतु त्याच वेळी या मनामध्ये आपल्याकडून जे काही विचार उत्पन्न होतात,
बघा, त्याच्यावरच ते प्रक्रिया करतं. तुमचे जर विचार चांगले असतील तर ते चांगले प्रक्रिया करेल. तुमचे विचार नकारात्मक असतील, वाईट असतील तर त्याप्रमाणेच त्यातून अगदी जसं जमिनीमध्ये जे पेरलं तसं उगतं, अगदी तसंच आपल्या मनामध्ये देखील आपण जे काही विचार त्याच्यामध्ये टाकू, जे काही विचार पेरू, अगदी तेच त्याच्यामधून उगल. म्हणजेच थोडक्यात नकारात्मकता जर आपण पेरली तर आपल्याला फळ कशाचं भेटणार आहे? नकारात्मकच त्याचं फळ भेटणार आहे. आणि आपण जर सकारात्मकता पेरली तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे? रिझल्ट कसे असतील तर सकारात्मकच असतील. पहा, आता आणखी याच्या पुढे जाऊन एक सांगतो मी की 2 प्रकारचं बी आहे. एक आहे चांगल्या फळझाडाचं बी आहे आणि दुसरं बी आहे ते म्हणजे एखाद्या विषारी वनस्पतीचं बी आहे. जर हे 2 प्रकारची बी असतील तर ह्या 2 प्रकारचे बी जर एकाच जमिनीत 2 वेगवेगळ्या जागेवर जर आपण पेरले तर बघा, ह्या जमिनीला काहीच घेणं देणं नाही की तिच्यामध्ये काय पेरलं जात आहे. तिचा एकच गुणधर्म, तिच्या आतमध्ये गेलं ना त्याला तिनं उगवणं आणि त्याला खत पाणी घालणं. बघा, आणि अगदी माणसाच्या मनाचं सुद्धा अगदी असंच असतं बघा. परंतु माणसाचं जे मन आहे काय, जमीन जेवढी भरोसेमंद आहे किंवा जेवढा आपण जमिनीवर वगैरे भरोसा विश्वास ठेवू शकतो काही नाही, त्याच्यापेक्षाही जास्त पोषक जर असेल तर माणसाचं मन आहे. माणसाच्या मनामध्ये त्याच्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त ताकद आहे, कित्येक पटीने ते विश्वासार्ह आहे आणि या जमिनीपेक्षा कित्येक पटीने ते चमत्कारपणा पण त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून हे मन ही त्या जमिनीप्रमाणेच त्याप्रमाणे जमिनीपेक्षाही त्याच्यामध्ये हे सगळं काय आहे, चमत्कारीपणा असेल, ते पोषकपणा असेल, भरोसेमंदपणा असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु माणसाचं मन देखील त्या जमिनीच्या सिद्धांतावरच काम करतं. जो काही जमिनीचा सिद्धांत आहे की नाही त्याच्यामध्ये जे पेरा ते उपर. अगदी माणसाचं मन देखील त्याच सिद्धांतावर चालतं आणि जे विचार तुम्ही त्याच्यामध्ये टाकाल का नाही त्याचंच फळ आपल्याला मिळत असतं. तुम्ही असेल, मी असेल, हे प्रत्येकाच्या बाबतीत तेच लागू होतं. आणि म्हणून मग ती सफलता असेल, असफलता असेल, असमंजसपणा असेल किंवा निश्चित तुमचं लक्ष काही असेल, स्पष्ट असं निश्चित ध्येय काही असेल किंवा एखादी गलतफहमी असेल आपली कोणाविषयीची, पूर्वग्रह वगैरे, चिंता असेल, भीती असेल, राग द्वेष काहीही असू द्या तुमच्या आयुष्यातलं, तुम्ही जे काही तुमच्या मनामध्ये पेराल का नाही त्याच पद्धतीचं फळ तुम्हाला तुमच्या मनाकडूनही तसाच प्रतिसाद भेटेल आणि तेच फळं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी मिळतात. आणि म्हणून काय होतं तर आपण ज्याप्रमाणे विचार करत जातो की नाही तसेच आपण काय करायला लागतो, बनायला लागतो. अगदी अशाच काहीशा प्रकारे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आपल्या सेशनमध्ये देखील आपण पाहिलेलं होतं. तर बघा, मग जे माणसाचं जे डोकं आहे का नाही, आपण ज्याला मस्तिष्क म्हणतो, तर हे माणसाचं मस्तिष्क एक असं यंत्र आहे की या यंत्रामध्ये तुम्ही जितकं पेराल की नाही त्याच्या कित्येक पटीनं देण्याची ताकद ह्या यंत्रामध्ये आहे. बघा, पण सगळ्यात दुर्दैवाची बाब आहे आपल्या बाबतीत की जे काही आपल्याला फ्रीमध्ये भेटतं की नाही, फुकट भेटतं की नाही, त्याचं महत्व आपल्यासाठी खूप कमी असतं. बघा, परंतु आपण मग महत्व कशाला देतो? आपण महत्व त्या गोष्टीला देतो ज्या गोष्टी पैशानं आपल्याला विकत मिळतात. बघा, ज्या गोष्टी फ्री मिळतात की नाही, ह्या फ्री मिळणाऱ्या गोष्टीला आपण अजिबात महत्व देत नाही, तर आपण महत्व त्या गोष्टीला देतो ज्या आपल्याला पैसे देऊन भेटतात. बघा, आणि परंतु ही रियालिटी झाली म्हणजे की आपल्याला काय तर त्या पैशाने देणाऱ्या वस्तूला आपण जे पैशाने मिळतात त्याला जास्त महत्व देतो. पण सत्य परिस्थितीचा जर आपण विचार केला तर अगदी याच्या विरोधात सत्य परिस्थिती आहे. आपल्या आयुष्यात जर सगळ्यात काही महत्वाचं आहे की नाही, ज्या गोष्टी सगळ्यात जास्त आपल्याला महत्वाच्या असते की नाही त्या आपल्याला अगदी फुकट मिळतात. परंतु जे फुकट मिळतं आपल्याला आपल्यासाठी त्याचं महत्व आपण कमी समजतो किंवा आपण त्याचं तेवढं महत्व बाळगत नाही आणि आपण फक्त विकत घेणाऱ्या गोष्टीचं मानतो. प्रत्यक्ष परिस्थिती कशी आहे तर जे काही तुमच्या आयुष्यात फुकट मिळतं की नाही त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या असतात किंवा खूप महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी तुम्हाला सहज भेटतात, फुकट भेटतात. बघा, मग तुमची जर विचार केला आपण, आपली जी बुद्धी आहे, बघा, बुद्धी असेल, आपला आत्मा असेल, आपण आत्मा म्हणतो ना, हा आत्मा असेल, आपलं शरीर असेल, तुमचं मन असेल,
आपल्या आशा असतील, आकांक्षा असतील, प्रेरणा असतील, एवढंच काय तुमचं जे आपण म्हणतो की नाही, आपलं जीवन म्हणजे काय, तर जल म्हणजेच पाणी असेल, तुम्हाला भेटणारे जे ऑक्सिजन, हवा, जे काही असेल, हे सगळं, तुमचं ऊन असू द्या, हे सगळं जे काय आहे की नाही, याच्यासाठी आपण काही पैसे देतो का? आणि जीवनात जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं हेच आहे. बघा, मोबाईल नसला पैसे देऊन घेतल्याला हरकत नाही, बाकीच्या काही गोष्टी नसल्या, एक वेळेस लाईट नसली हरकत नाही, परंतु ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे की नाही, ह्या सगळ्या आपल्या फुकट भेटतात. परंतु प्रत्यक्ष जीवनात मात्र आपण याचं खूप महत्व कमी केलं आहे, आणि मग मेन समस्या निर्माण होते ती येते. आणि म्हणून मग ज्या गोष्टीसाठी आपण पैसे खर्च करतो की नाही, तर ती गोष्ट आपल्याला खूप महत्वाची वाटते, परंतु प्रत्यक्षात काय असतं, ज्या गोष्टीसाठी आपण पैसे खर्च करतो ती ह्या दुसऱ्या ज्या फुकट मिळणाऱ्या गोष्टीच्या तुलनेत अत्यंत स्तरहीन असू शकते. याचा स्तर सुद्धा कमी दर्जाचा असू शकतो. आणि शिवाय ह्या, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, ज्या गोष्टी आपल्याला पैशाने मिळतात की नाही, ह्या आपण कधीही बदलू शकतो, कधीही तुम्ही बदलू शकता. परंतु बघा, तुम्ही जर ठरवलं की आपलं काय करायचं, आपल्याला मन बदलायचं आहे, आपण बदलू शकतो का? आपलं शरीर बदलायचं आहे, इतकं सहज आहे का? तुमची प्रेरणा, इच्छा, आकांक्षा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फुकट भेटताय, पण आपल्याला त्याचा लाभ घेता आला पाहिजे. आणि ज्या लोकांना याचा लाभ घेता येतो की नाही, त्याला नक्कीच त्या ठिकाणी ते लोक जास्त या ठिकाणी यशस्वी होतात. आणि म्हणून मग ह्या ज्या फ्रीमध्ये भेटणाऱ्या आपल्याला गोष्टी आहेत, ह्या आपल्यासाठी सगळ्यात महत्वाच्या आहेत. आणि म्हणून याचा जर आपण नीट वापर जर नाही केला, तर आपल्याला रिझल्ट देखील त्या ठिकाणी त्याचप्रमाणे भेटू शकतात. आणि म्हणून या ज्या फुकट मिळणाऱ्या गोष्टी आहे की नाही, खरं तर आपण काय करतो, जे आपल्याला फुकट भेटतात, फ्रीमध्ये गोष्टी भेटतात, ह्या गोष्टी, ह्या गोष्टीचा अत्यंत कमी प्रमाणात वापर करतो, खूप कमी वापर करतो. प्रत्यक्षात जर आपण याचा जर आणखी चांगल्या पद्धतीने वापर केला, तर आपल्या आयुष्यामध्ये कित्येक पटीनं त्या ठिकाणी चांगले रिझल्ट येऊ शकतात. परंतु आपण दुर्दैवानं काय करत असतो, तर खूप कमी प्रमाणात याचा वापर करत असतो. बघा, जगातल्या अनेक युनिव्हर्सिटीजनी याच्यावर संशोधन केलं आणि एक सिद्ध केलं की या जगातल्या बहुतांश व्यक्ती ज्या आहेत, जवळपास ज्या व्यक्ती आहेत, ह्या व्यक्ती काय करतात, तर त्यांच्यात जी पोटेन्शियल असतं, जी बुद्धिमत्ता असते, जे काही ती त्यांच्यामध्ये ऊर्जा असते की नाही, काहीतरी करण्याची ताकद जी असते की नाही, ह्या ताकदीच्या 10% सुद्धा वापर करत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये. बहुतांश व्यक्ती, जवळपास व्यक्ती 10% सुद्धा नाही. ते मग शास्त्रज्ञ जरी असतील, खूप मोठमोठ्याले प्रसिद्ध झाले, तरी 10% ही वापरले तर खूप ते तितक्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे तर 10% पेक्षा कमी, फार 1% पर्यंत वापरणारे त्यांचं पोटेन्शियल या जगात लोक आहेत. आणि म्हणून मग जर आपण जर विचार केला, फक्त आपण जर 10% वापरत असू, तर त्याचाच दुसरा अर्थ काय आहे, तर 90% आपलं जे पोटेन्शियल आहे, त्याला साधा आपला स्पर्श देखील होत नाही. आणि हे पोटेन्शियल आपलं काय जातं, असंच वायाला जातं. मग जर आपण जर विचार केला याचा, तर नक्की आपण याच्यासाठी काय करायला हवं, काय केलं पाहिजे? तर पहा, जे अगोदर आपण सांगितलं अगदी तसंच, की आपलं जे ध्येय आहे की नाही, आपलं जे ध्येय आपण काय करायला पाहिजे, जर आपल्याला मग यशस्वी बनायचं आहे, पूर्ण यशस्वी जर आपल्याला व्हायचं असेल, तर आपलं जे मस्तिष्क आहे की नाही, या मस्तिष्क रूपी जी जमीन आहे, या जमिनीमध्ये आपण काय केलं पाहिजे, आपलं जे ध्येय आहे, तुमचं जे उद्दिष्ट आहे, हे आपण काय केलं पाहिजे, गाडलं पाहिजे, त्याला पेरलं पाहिजे. आणि जर तुम्ही करत असाल, तर हा आपल्या जीवनातला सगळ्यात महत्वपूर्ण निर्णय असणार आहे. सगळ्यात महत्वपूर्ण, की जे तुमचं ध्येय आहे, तुम्ही कशात पेरायला लागला, तुमच्या मस्तिष्कमध्ये, तुमच्या डोक्यामध्ये ते पेरायला लागला. कारण जर तुम्ही तुमचं ध्येय आपल्या मस्तिष्कामध्ये पेरलं, डोक्यामध्ये पेरलं, आणि सतत सतत अगदी त्याविषयी आपण काय करायचं आहे, तर एक स्वप्न पाहायचं आहे. बघा, आणि तुम्ही जर हे ध्येय, तुमचं ध्येय तुम्ही डोक्यामध्ये पेरत असाल, तर जसा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे, आणि तर तो जेवढं स्पष्ट आहे की नाही, गुरुत्वाकर्षण सिद्धांत काय सांगतो, की वस्तू वरून फेकली म्हणजे ती खालीच येणार, वरती जाणार नाही. जमिनीवर जर आपण टेरेसवरून काही वस्तू फेकली, तर ती कुठे येते, खालीच येते. वरी जाते का, वरचीवर उडून नॉर्मली, तिच्यामध्ये काही यंत्र वगैरे आपण नाही बसवले तर नाही जात. म्हणजे
गुरुत्वाकर्षण सिद्धांतानुसार ते खाली चले हे त्रिकालबाधित सत्य आहे. अगदी असंच त्रिकालबाधित सत्य आहे ते म्हणजे तुम्ही जर तुमचं ध्येय या जमिनीमध्ये मस्तिष्क रूपी जमिनीमध्ये पेरलं आणि काही ज्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत तुम्हाला त्या जर तुम्ही पाळल्या तर अगदी तेवढंच स्पष्ट आहे की तुम्ही कोणतंही मोठं तुमचं ध्येय अगदी सहज त्या ठिकाणी पार करू शकता. बघा, मग जर एखाद्या कंपनीचा सेल्समन असेल, सेल्समन सगळ्यांना माहित आहे वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्रकार आहे सेल्समन. आणि जर विचार केला तर आपण प्रत्येक व्यक्ती हा एक सेल्समनच आहे. कोणी स्वतःचे विचार विकतोय, कोणी स्वतःसारखं दुसऱ्याला बनवण्याचा प्रयत्न करतोय किंवा कोणी लोकांना बदलण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं एक सेल्समनचाच प्रकार आहे. आणि म्हणून मग जर एखाद्या कंपनीचा सेल्समन तो यशस्वी बनवू इच्छित असेल, खूप चांगलं सेल्समन त्याला बनायचं असेल आणि त्याला वाटत असेल की आपण आपल्या कंपनीचं एक अत्यंत सक्रिय आणि कुशल कर्मचारी बनवून आपलं नाव कमवलं पाहिजे, खूप पैसा त्या ठिकाणी कमवला पाहिजे, तर बघा मग हे जर त्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे. त्यानं काय केलं पाहिजे तर एक जे काही त्याचं ध्येय आहे तर ते ध्येय त्यानं आपल्या जमिनीमध्ये पेरलं पाहिजे. कोणत्या तर ह्या जमिनीमध्ये मस्तिष्क रूपी जमिनीमध्ये हे ध्येय त्यानं पेरलं पाहिजे. आणि त्याच्या दिमाग आणि दिल जे आपण म्हणतो का नाही, दिल ज्याला जे आपलं लिव्हर किंवा आपण म्हणतो ना दिल दिमाग से मैंने चाहा, तर असं दिल दिमाग मध्ये सतत जर त्यानं त्याला इच्छा व्यक्त केली की आपल्याला हे पूर्ण करायचं आहे, सतत त्याचा एकच ध्यास लागला, त्याच्या हृदयात तो एकच ध्यास असेल की नाही आपल्याला हे करायचंय आणि त्या गोष्टीवर तो जर एकाग्रचित्त झाला आणि एकाग्रचित्त होऊन सतत डोक्यात त्या ध्येयाविषयी विचार करून सतत जर त्याला माहित आहे तो रस्ता कोणता आहे तर त्या रस्त्यानं तो जर निघाला सतत निघाला तर एक वेळ अशी निश्चित येणार आहे की तो त्या ध्येयरूपी जे त्याचं डेस्टिनेशन आहे तर त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलेला असणार आहे. आणि म्हणून मग जर तुम्हाला रस्ता माहित आहे ना, नागपूरहून मुंबई जायचंय, मुंबईचा रस्ता माहिती आहे, समृद्धी महामार्ग माहित आहे ना, तर तुम्ही जर चलत गेले, वेग तुमचा कमी असेल जास्त असेल, कुठे कमी होईल कुठे जास्त होईल, पण तुम्ही एक ना एक वेळी 100% मुंबईला पोहोचणारच आहे. हे अगदी त्रिकालबाधित सत्य आहे. आणि अगदी तसंच तुमचं ध्येय निश्चित आहे, तुम्ही ते तुमच्या मस्तिष्कामध्ये पेरलं आहे आणि सतत एकाग्रतेने तुमच्या दिमागामध्ये तेवढंच आहे की हे तुम्हाला ध्येय पूर्ण करायचं आहे, तुम्हाला इथपर्यंत पोहोचवायचं आहे. तुमचं उद्दिष्ट कुठपर्यंत आहे त्याचा रस्ता तुम्ही निश्चित केला, तुम्हाला माहित आहे त्या ध्येयापर्यंत एकदा कसं जायचं आहे आणि त्या दिशेने निघालात तर तुम्ही चालत राहा. तुम्ही एक दिवस त्या ध्येयापर्यंत 100% पोहोचणार आहात. त्याच्यामुळे आपलं ध्येय कितीही मोठं असू दे ते कधी असं होऊ शकत नाही की ते अचिव्हेबल नाही. फक्त त्यासाठी काय आहे, त्यासाठी तुम्हाला जे सांगितलं की तुम्ही विश्वास करा, स्वतःवर विश्वास करा, ते स्वतःच्या दिमागामध्ये पेरा. आणि जर आपला असा विश्वास असेल, तुम्ही ही पॉझिटिव्हिटी पेरली, हे ध्येय जर तुमच्या मस्तिष्कामध्ये पेरलं, सतत त्याचा विचार केला आणि एकाग्रचित्तपणे त्या ध्येयाच्या दिशेने निघलात तर तो कंपनीचा जो सेल्समन आहे तो ज्याप्रमाणे एक दिवस त्याच्या अचिव्हमेंट पर्यंत पोहोचेल, अगदी तसंच आपल्या कोणाचंही जर स्वप्न असेल तर त्या स्वप्नामध्ये अगदी आपण कोणतंही स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. हे अगदी त्रिकालबाधित सत्य आहे. मग बघा, मग हे जर घडायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, कशी प्रोसेस असावी, तर बघा ज्यावेळेस आपण सांगितलं का नाही डोक्यामध्ये तुमचं काय करा, अगोदर ध्येय पेरा, मग हे दिमागातून त्याच्याविषयी इच्छा व्यक्त करा. उघड्या डोळ्याने आपण स्वप्न पाहिले पाहिजे, उघड्या डोळ्याने. झोपेत स्वप्न पाहणाराचे पूर्ण होतील का नाही ते सांगता येत नाही, परंतु उघड्या डोळ्याने जे स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः मेहनत घेतात त्यांची स्वप्न नक्कीच पूर्ण करतात. आणि याच्यामध्ये या सेशनमध्ये 2 सेशनमध्ये ज्या काही तुम्हाला बाबी सांगतोय ह्या बाबीला तुम्ही जर फॉलो केला ना तर 100% तुम्ही देखील ते तुमचं कोणतंही मोठं ध्येय त्या ठिकाणी यशस्वी करणार आहात. आणि मग आपण उघड्या डोळ्याने ते स्वप्न पाहायचंय आणि एक ते स्वप्न पूर्ण होत आहे असं फील करायचंय. बघा, उघड्या डोळ्याने, डोळे झाकून नाही सांगत, उघड्या डोळ्याने तुम्ही काय करा, ते स्वप्न पहा आणि असं फील करा की ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नक्की काय असेल, माझी प्रतिक्रिया काय असेल, ते स्वप्न पूर्ण झाले आणि त्यावेळेस मी कसं वागेल हे सतत फील करत राहा. याचे संदेश आपल्या मेंदूला सतत देत राहा, ते फिलिंग सतत देत राहा.
आणि ह्या फिलिंगद्वारे स्वतःला प्रेरणा घेत राहा, त्या दिशेने मार्गक्रमण करत राहा. आणि ही तुमची ताकद, तुमच्यामध्ये जी ताकद आहे, तुमच्या मनामध्ये मस्तिष्करूपी जे यंत्र आहे आपलं, याच्यामध्ये जी ताकद आहे की नाही, ही ऊर्जा तुमची कैक पटीने वाढेल, कित्येक पटीने वाढेल. हे जर तुम्ही सतत सतत फील करत राहिला ना, मग ते तुमचं कितीही ध्येय असू द्या. आता तुम्हाला माहिती आहे की तुमचं नक्की ध्येय काय आहे, किती मोठं आहे. कोणतंही मोठं ध्येय असू द्या आणि ह्याच्यावर खरंच बारकाईने विचार करा. तुम्ही तशी वास्तविक इच्छाशक्ती त्या ठिकाणी क्रिएट करा. सगळ्यात अगोदर मी अगोदरच सांगितलं, वास्तविक इच्छाशक्ती क्रिएट करा. तुम्ही त्याचा अहसास करा. दिल दिमाखात तुमच्या ती गोष्ट बसू द्या. ते एकच ध्येय तुमच्या समोर असू द्या. एका वेळेस हजारो जर ध्येय असतील तर तुम्ही नाही पोहोचणार, परंतु तुमच्या समोर ती एकच ध्येय पाहिजे. त्या दिशेने तुम्ही उघड्या डोळ्याने स्वप्न पहा, ते फील करत राहा आणि मग हे या दिशेने तुम्ही पुढे जा. आणि एक दिवस नक्की तुमच्या आयुष्यामध्ये असं असेल की तुम्ही तुमच्या त्या ध्येयापर्यंत नक्कीच त्या ठिकाणी पोहोचलेला असाल. आणि म्हणून मग जर आपल्याला ह्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर हे खूप महत्वाची ही एक गोष्ट आहे. बघा, जर आजच्या जगाचा जर आपण विचार केला तर आजचं जग काय आहे, आजचं जगाचा जर आपण विचार केला तर ह्याला आपण असं म्हणू शकतो की नर्वस ब्रेकडाऊनचं हे जग आहे. नर्वसपणा आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये, नर्वस आलेला आहे. जो ब्रेकडाऊन असतो तो नर्वसपणामुळे. तर याचं हे युग आहे असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. बघा, जर आरोग्य विज्ञानाचा आपण त्या ठिकाणी जर विचार केला, आरोग्य विज्ञान म्हणजे आपण वेगवेगळे संशोधन केले याच्यासाठी, आरोग्यासाठी, आरोग्य वाढवण्यासाठी, आपलं आयुर्मान वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक श्रम केले. आणि खरंच जर याचा इतिहास पाहिला तर खरोखरच याच्यामध्ये शास्त्रज्ञांना खूप मोठ्या प्रमाणात यश आलं की जे आपलं सरासरी आयुर्मान होतं पहिलं आणि आताचं, याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला जाणून येईल. पहा, परंतु हे आयुर्मान आपलं वाढतंय असं आपल्याला वाटत असताना जर आपण खरंच विचार केला तर आजच्या जगामध्ये अनेक लोक असे आहेत, अनेक वेगवेगळ्या समस्याशी लढताना अत्यंत तणावग्रस्त होतात. आणि ह्या तणावग्रस्तातूनच बघा, मग ह्या तणावग्रस्तातूनच त्यांच्यावर असे परिणाम होतात, त्यांच्या मनावर असे परिणाम होतात. ह्या तणावातूनच एक वेळ अशी येते की त्यांना मृत्यूला सुद्धा कवटाळायची वेळ येते. मृत्यूसारख्या घटनांमध्ये देखील ह्या तणावामुळे प्रचंड वाढ झालेली आहे. एका बाजूला आपण पाहतोय की आरोग्य विज्ञानाने एवढी प्रगती केली की मृत्यू कमी केला, आणि दुसऱ्या बाजूला ह्या ताणतणावामुळे तितक्याच मोठ्या प्रमाणात मृत्यू परत वाढायला लागलेले आहेत. कशामुळं? फक्त ह्या ताणतणावामुळं. आणि त्याच्यामुळं हे जे युग आहे की नाही, हे नर्वस ब्रेकडाऊनचं युग आहे. आणि म्हणून मग हे जे ताणतणाव जास्त आहेत लोकांमध्ये, याच्यामुळं काय व्हायला लागलंय तर व्यक्ती अवेळी मृत्यूकडे ढकलला चाललाय. म्हणजे तो आणखी खूप जगू शकतोय, परंतु त्याच्यावर जे काही तणावाचं प्रेशर आहे, ताणतणाव आहे, त्याच्यामुळे तो अवेळी त्याचं मृत्यू ओढवण्याचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे. थोडक्यात आपण अटॅक वगैरे म्हणू शकतो. तर हे तणावाचे हे देखील परिणाम असू शकतात. तर अशा प्रकारे हे घडतंय. मग हे नक्की असं का घडतंय? ह्या तणावाचा वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी घडतायत याचा परिणाम नक्की का होतोय, याचा ज्यावेळेस आपण विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की आपण अनेक अशी महान नैसर्गिक जे नियम आहेत, बघा आपल्याकडे खूप असे महान नैसर्गिक नियम आपल्याला भेटलेले आहेत, परंतु ह्या महान नैसर्गिक जे नियम आहेत त्याचा आपण काय केलेला आहे? भंग केलेला आहे. आणि म्हणून हे नियम नक्की कसे पाळायचे हेच आपण कधी आपल्याला शिकलो नाही, हे आपल्याला कोणी शिकवलं नाही. आणि म्हणून हे नॅचरल जे आहेत, नैसर्गिक नियम जे आहेत, ह्याला आपण विसरल्यामुळं, हे नैसर्गिकतेला आपण विसरल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये या अनैसर्गिक गोष्टी घडायला लागलेल्या आहेत. तणावामुळे मृत्यूमध्ये वाढ होणं हे अनैसर्गिक झालं, नैसर्गिक नाही हे. परंतु आपण नैसर्गिकता विसरून चाललोय हळूहळू. आणि याचा परिणाम हे घडतंय की अवेळी मृत्यू सारखं, ताणतणावातून मृत्यू अशा गोष्टी घडतायत. आणि मग म्हणून आपण पहा, ज्या वेळेस आपण असं विचार करतो की नाही कोणत्याही गोष्टीचा, जसे आपण विचार करतो की नाही, किंवा आपण आज जेथे आहोत की नाही, बघा तुम्ही स्वतः आज जेथे आहात तेथे का आहात स्वतःला विचारून बघा. त्याचं उत्तर तुम्हाला आठवलं नाही, मला माहित नाही, पण मी सांगतो की तुम्ही आज जेथे आहात, तुम्ही कोणीही असा, प्रत्येक जागेवर असा, त्यात मीही आलो, तुम्ही म्हणताना मीही त्याच्यामध्ये आलो, आपण कुठेही असू देत, आज आपण जेथे आहोत तिथे का आहोत तर ते आहोत आपल्या विचारामुळे.
आपण इथे असण्याचं कारण आहे आपल्या विचारांचा तो परिणाम आहे. जसे आपण विचार केले का नाही, ज्या विचाराला धरून आपण आयुष्यभर राहिलो, ज्या प्रकारचे विचार आपल्या आयुष्यामध्ये आले, त्याचंच कारण आहे की आपण आज जेथे आहोत तेथे आहोत. जर हे विचार वेगळ्या प्रकारचे असतील, कदाचित याच्यापेक्षा आणखी एका विशिष्ट ध्येयाला धरून जसं काही तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने आपण जर पूर्ण चांगले पॉझिटिव्हिटी मध्ये घेतलेले असतील तर कदाचित याच्यापेक्षा यश मिळालं असेल, किंवा तुम्ही ते निगेटिव्हिटी विचार केलेले असतील, किंवा तशा प्रकारचं जर तुमचं वर्तन असतं तर निगेटिव्ह रिझल्ट देखील तशाच प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी येऊ शकलेले असते. आणि म्हणून मग जो व्यक्ती आज जेथे आहे तो फक्त आणि फक्त त्याच्या विचारामुळे आहे. आणि ही ताकद आहे ती विचारांची आहे. आणि मग ह्या विचारांचा ज्याला लाभ घेता येतो आणि त्या विचाराला दिशा देऊन मस्तिष्क रूपी यंत्रामध्ये ते आपलं ध्येय आणि ते विचार पेरता ज्याला येतात ना, तो व्यक्ती 100% यशस्वी होणार आहे. हे त्रिकालबाधित सत्य आहे. ते न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत आहे अगदी त्याच्या इतकं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. आणि म्हणून मग आज असू द्या, उद्या असू द्या, किंवा भविष्यात असू द्या, तुमच्या विचाराची जी दिशा आहे की नाही, याच दिशेने आपल्याला रिझल्ट भेटणार आहे. मग ते कधीही असू द्या, काल, आज, उद्या, ही दिशा आपल्या विचाराची जशी असेल तसेच रिझल्ट असेल. वरी जाणारी असेल तुमची दिशा तर तुम्हाला वर जाणारे रिझल्ट भेटतील, खाली जाणारे असेल तर खाली जाणारेच रिझल्ट त्या ठिकाणी भेटतील. आणि म्हणून बघा, ज्या वेळेस आपण बरेच वेळेस परिसरात वावरत असताना आपण काही मशीन वगैरे त्या ठिकाणी बघतो. थोडक्यात जर आपण विचार केला तर JCB सारख्या वेगवेगळ्या खूप मोठमोठ्याले मशीन आहेत की जर आपण विचार केला तर एका वेळी टनभर माती ते उचलू शकतात, उचलून कुठेही लगेच हलवू शकतात, काहीही करू शकतात. एवढं मोठं यंत्र आले, पहाड सुद्धा खोदतात. आता बघा ते बोगदा वगैरे करण्याचे मशीन वगैरे आहेत, किती ताकद आहे, किती अफाट ताकद आहे त्या मशीन मध्ये. आणि पण जर यांचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर ह्या मशीन आपल्याला इतक्या मोठ्याले दिसतात, परंतु त्याचं नियंत्रण कोणाकडे आहे तर त्याचं नियंत्रण आहे एका माणसाच्या हातामध्ये, एका व्यक्तीच्या हातामध्ये. आणि बघा मग ह्या इतक्या मोठमोठ्या व्यक्ती कोण नियंत्रित करतोय तर एक व्यक्ती स्वतःच्या हाताने ह्या नियंत्रित करतोय अगदी. आणि मग ज्यावेळेस आपण आपल्या मस्तिष्काचा विचार करतो याचं देखील अगदी असंच आहे. हे आपलं जे मस्तिष्क आहे हे मस्तिष्क देखील एक असंच प्रचंड ऊर्जेचा भंडार असणारा मशीन आहे, प्रचंड भंडार आहे, कित्येक आहे. तुम्ही कितीही त्याच्यातून घेण्याचा प्रयत्न करा, कितीही पेरा, तितक्याच कैक पटीने तुम्हाला ते ऊर्जा देणार आहे. कधीही न संपणारी ऊर्जा त्याच्यामध्ये साठणार आहे. जोपर्यंत तुमचा मृत्यू होत नाही तोपर्यंत कितीही ऊर्जा ते त्याच्या पटीने उत्सर्जित करू शकतो, परंतु तुम्हाला ती ऊर्जा अगोदर पेरणं गरजेचं आहे. मग ती पॉझिटिव्ह पेरली पॉझिटिव्ह उत्सर्जित करेल, निगेटिव्ह पेरली निगेटिव्ह उत्सर्जित करेल अगदी. आणि असं हे ऊर्जेचं भांडार आहे. आणि ह्या ऊर्जेच्या भांडाराचं देखील जे नियंत्रण आहे ते कोणाकडे आहे माहिती आहे का, तर हे नियंत्रण देखील आपल्याच हातात आहे. जसं त्या मशीनचं नियंत्रण माणसाच्या हातात आहे अगदी तसंच आपल्याकडे जे ऊर्जेचं भांडार आहे त्या ऊर्जेच्या भांडाराचं नियंत्रण आपल्या स्वतःच्या हातात आहे. आणि म्हणून ज्याने ह्या गोष्टीवर नियंत्रण प्रस्थापित केलं आणि ह्या ऊर्जेच्या भांडाराचा जर वापर करायचा असेल तर त्यासाठी जर प्रयत्न केले तर तुम्ही पहा, तुम्ही आज जे विचार करताय का नाही हे शक्य नाही, हे असं होऊ शकत नाही, तसं होऊ शकत नाही, ह्या सगळ्या शक्यता एका क्षणात धुळीस मिळतील, एका क्षणात धुळीस मिळतील. आणि आपण ते कोणतंही ध्येय नक्की त्या ठिकाणी आपण मिळवू शकतो, अगदी अचिव्हेबल असं आहे. आणि म्हणून मग ही जर अशी मशीन जर आपल्या हातात असेल, बघा आपल्या हाताच्या नियंत्रणात जर अशी मशीन असेल तर काय आपण ती धूळखात अशी टाकायला पाहिजे का, धूळखात पडू द्या तिकडं. आणि मग का त्याच्याऐवजी आपण असं करू, ती धूळखात पडण्याऐवजी या ताकदीवर आपण काय करू, नियंत्रण आणू आपल्या हाताने. आणि ह्या ताकदीचा उपयोग, ह्या ऊर्जेच्या भंडाराचा उपयोग आपलं जे निश्चित ध्येय आहे का नाही, तुमचं जे कितीही मोठं असू द्या, आज तुमचं जे सगळ्यात मोठं आहे ते ध्येय फिक्स करा. आणि ह्या ध्येयासाठी तुम्हाला त्या ऊर्जेच्या भांडाराचा वापर करायचा आहे की ह्या ऊर्जेच्या भांडाराला धूळखात तुम्हाला टाकून द्यायचंय, पडू द्यायचंय, हे देखील तुमच्या हातात आहे. काय वापर करायचा आहे, याच्यातली कोणती गोष्ट सिलेक्ट करायची की नाही ही तुमची इच्छा आहे. आणि म्हणून याच ताकदीचा जर उपयोग आपण आपल्या स्वतःसाठी केला, आपल्या कुटुंबासाठी केला आणि याचा जर चांगला वापर केला तर आपण खूप यशस्वी होऊ शकतो. आपण आज विचार करतोय, आपले जेवढे विचार पोहोचते त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं
जसं तुम्ही याच्यावर याचा वापर करायला शिकाल का नाही, तशी तशी तुमची यश मिळवण्याची कॅपॅसिटी त्या ऊर्जेच्या भांडाराप्रमाणे ती कैक पटीने वाढत जाणार आहे. पटीने डायरेक्ट वाढत जाणार आहे. ती बेरजेसारखी नाही तर गुणाकाराच्या पटीमध्ये ती वाढत जाणार आहे. आणि म्हणून मग ह्या ऊर्जेच्या भांडाराचा वापर करायचा आपल्याला त्या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे. आणि म्हणून याच्यावर जे ह्या सेशनमध्ये 2 सेशनमध्ये सांगितलेलं आहे त्यानुसार तसे विचार आपल्या मस्तिष्कामध्ये मस्तिष्क रूपी जमिनीमध्ये आपण पेरले पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. कायम त्या दिशेने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. त्यासाठी सतत स्वतःला प्रवाहित ठेवलं पाहिजे. एकाग्रपणे सतत त्याच्यावर विचार केला पाहिजे. दिमागामध्ये तीच गोष्ट पाहिजे आणि एका वेळी एकाच तुमच्या गोष्टीवर तुमचं फोकस असलं पाहिजे. एकाच गोष्टी तुमचं समोर असलं पाहिजे. सतत त्याच ध्येयावर तुम्ही काम केलं पाहिजे. 100% ते ध्येय काय होणार आहे तर अचीव होणार आहे. आणि म्हणून मग हेच जे रहस्य आहे ते जगातलं सगळ्यात आश्चर्यजनक रहस्य आहे की आपण विचार करत नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे तर विचार केला पाहिजे कोणत्या गोष्टीचा. जे तुमचं उद्दिष्ट आहे, जे तुम्हाला बनायचं आहे, त्याच्यासाठी जे गरजेचे विचार आहेत ते सगळे चांगले विचार त्याच्यामध्ये पेरा. जी प्रोसेस सगळी सांगितली ती प्रोसेस फॉलो करा, त्याप्रमाणे पुढे जा. आणि आपण काय करा तर त्या दिशेने आपण काय करू शकतो तर हे ध्येय त्या ठिकाणी आपण मिळवू शकतो. आणि म्हणून मग हे जे आहे आणि जर आपण विचार केला की हे सगळ्यात आश्चर्यजनक रहस्य आहे का खरंच, तर वास्तविक जर विचार केला तर हे तर खरं तर रहस्यच नाही. हे तर काय आहे की सगळ्यांना माहित आहे की हे आपलं हे रहस्यच नाहीये. विचार आपण केलं पाहिजे की चांगले विचार करणं हे आपल्याला कित्येक ग्रंथातून सांगितलं. कित्येक बघा धार्मिक ग्रंथ वगैरे असतात याच्यात देखील अशाच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. ज्या वेगवेगळ्या कथा येतात त्याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला हेच या ठिकाणी दिसून येतं. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खरंच मग जर ह्या गोष्टीला जर रहस्य म्हणायचं असेल, हे रहस्य आहे तर का म्हणायचं. बघा जर हे रहस्यच नाही, प्रत्यक्षात बऱ्याच लोकांना माहित आहे, कुठेही तुम्हाला सांगितलेलं आहे, तरीही जर आपल्याला रहस्य म्हणायचं आहे याचं कारण आहे की जरी हे अनेक लोकांना माहित असेल, अनेक लोकांनी ऐकलं असेल, परंतु याचा प्रत्यक्षात वापर मात्र खूप कमी लोकांनी केलाय. खूप कमी, नाममात्र लोकांनी, हातावर बोटावर मोजण्या इतक्या कमी लोकांनी त्याचा ह्या रहस्याचा वापर केलाय. आणि म्हणून हे रहस्याचा जे वापर करतील ते आयुष्यामध्ये अगदी तसंच अगणित यश मिळवणार आहेत. परंतु फक्त ज्या लोकांना हे यश मिळवायचं आहे की नाही, या शिक्षणामध्ये असणाऱ्या या प्रत्येक गोष्टी ज्या सांगितल्या ह्या 2 सेशनमध्ये, त्या प्रत्येक गोष्टीची एक एक नोट्स काढा. ह्या प्रत्येक गोष्टीवर काम करा. प्रत्येक तुमचे विचार त्या पद्धतीने बनवा. ते विचार आपल्या डोक्यामध्ये पेरा. त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करा. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही प्रयत्न केले, त्या दिशेने काम केलं तर 100% तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि म्हणून हे सगळं विश्वास ठेवा आणि जग जिंका असं जे आपण म्हणतो की नाही, किंवा विश्वास ठेवा आणि यश मिळवा. तर हे सगळं शक्य आहे. त्यासाठी विचार करा, विचाराला नियंत्रित करा. ऊर्जेचं जे भांडार आहे त्याच्यावर काम करा. ओके. तर कदाचित खूप हे डीपमध्ये होत असेल, अनेक लोकांना काय सांगतोय हे सुद्धा डोक्यावरून जातं काय मला माहित नाही, पण मी खूप सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे. तर ठीक आहे, तरी याच्यावर काही पुढच्या सेशनमध्ये आपण काही गोष्टी नक्की पाहूयात. परंतु आजच्यासाठी साधारणतः एवढंच या ठिकाणी आपण हे करूयात. आणि म्हणून या ठिकाणी साधारणतः या गोष्टीवर लक्ष द्या. कदाचित मी परत तेच सांगतोय, त्याचं कारण की ह्या काही गोष्टी याच्यामध्ये क्लिष्ट आहेत, परंतु त्या मी तुम्हाला खूप सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न माझ्या पद्धतीने केलाय. आणि म्हणून जर खरंच आपल्याला आपल्या मुलांना कोणालाही यश मिळवायचं असेल तर अगदी खूप सोपं आहे. त्या दिशेने तुम्ही नक्की प्रयत्न करा. ओके. तर थँक्यू सर्वांचे.